श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। जय जय जगदुद्धारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा वीरासुरवरा तू एक तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा सुरवरा प्रति जैसा मघवा तरी आता कृपार्णवा ग्रंथ उदरी येई का मागिले आतई कथना चौरंगी बैसे तपा कारणा उपरी गोरक्ष मचिंद्र नंदना गिरिनार गिरी पोहोचले। भाविकाला वंदन करू, गुरुला वंदन करू, तिला सुरुवात करूया। कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकले की गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ फिरत फिरत त्या कौंडिण्यपुरात गेले। त्या ठिकाणी चौरंगीनाथाला घेतलं, त्या चौरंगीनाथाला तपश्चर्याला बसविलं आणि तपश्चर्याला बसविल्यानंतर ते गिरनार पर्वती म्हणजे ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि नंतर पुढे काय झालं? पोहोचले परी आनंद भरित प्रेम वंदिला मच्छिंद्रनाथ पुढे पाहताची यात्री सुत आनंद डोही बुडाला। मग त्या गिरनार पर्वतावर ते पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांना त्यांनी बघितल्यानंतर मग त्या ठिकाणी ह्या दोघांना आनंद झालेला आहे। आणि नंतर पुढे त्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी हे मच्छिंद्रनाथ निघालेले आहे। मच्छिंद्रात कवळणी हृदयी मने माझी आली सगळी आई चक्षु मिळाले तुझे ठाई मार्ग पाहे पाडसा परी। तर मग या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणतात की मी एखादी गाय जशी आपल्या पाडसाची वाट बघते त्याप्रमाणे मी तुझी वाट बघत होते, कधी एकदा मच्छिंद्रनाथाला भेटेल असं म्हणत होते। आणि मग त्या ठिकाणी त्याने आपल्या हृदयाची कवळून त्या गोरक्षनाथा आपल्या मच्छिंद्रनाथाला मिठी मारलेली आहे। जैसे इंदूचे आगमन तिकडेची हे लावे समुद्र जीवना देवी तुझे मार्गे करुणा चक्षु वेधले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वर्ष सांगोणी आमास जाऊ नको पुढारा ऐसा धृती व्रती मती ऐक्य झाली उभय व्यक्ती जैसे जळ जळा प्रती ऐक्य होय मिळविता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदिले। या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि राहिल्यानंतर ह्या दत्तात्रय महाराजांनी ह्यांची चौकशी केली की बाबा तीर्थयात्राला गेला सुख दुःख काय जे आपलं आहे की सर्व एकमेकाला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे। आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी ह्या दोघांची तशी चौकशी केली आहे। आसन वसन भोजन शयनी सदा सनित्य मच्छिंद्र मुनी जैसी अर्भका तानुले मणी मायना तळती होईना ऐसे मोहाची परी षण्मास लोटले ते गिरी या उपरी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जलपतसे। तर मग या ठिकाणी हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि दत्तात्रय महाराज जवळजवळ 6 महिने त्या गिरनार पर्वतावर राहिले। उठणं बसणं खाणं पिणं एका ठिकाणी चर्चा करणं असं त्यांचं त्या ठिकाणी 6 महिने गेलेत। आणि 6 महिने गेल्यानंतर गोरक्षनाथाच्या मनात इच्छा झाली की आता आपण तीर्थाला जावं। आणि नंतर मग पुन्हा काय करू लागले? मग तो श्री दत्ता कारण मने महाराजा त्रिनंदना तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा तरी आम्हा आज्ञा द्यावी आता लंबून येतो मही धुंडाळले संगम प्रवाही साधू मिरवती महाराजा। तर मग या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणले की हे महाराजा दत्तात्रय महाराज आता आम्हाला तुम्ही आज्ञा द्यावी, कारण का एका ठिकाणी राहणं हे काय म्हणजे या नाथप्रांत संप्रदायाला योग्य नाही। म्हणून ह्या धर्तीवर ह्या पृथ्वीवर तलावर चौकड फिरावं तीर्थयात्रा कराव्या असा माझा मानस आहे, तरी तुम्ही आम्हाला आज्ञा द्यावी असं गोरक्षनाथ दत्तात्रय महाराजाला म्हणू लागले। तरी याची निमित्त कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा ऐसे बोलता गौरसुता दत्तग्रीवा तुकारित आणि पुढील जाणून भविष्यार्थ अवश्य म्हणे बाळसा। तर मग या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणले की हे जे आम्ही अवतार घेतलेला आहे आपण तो अवतार कशासाठी आहे तर जन कल्याणासाठी करायचा, जगाचं कल्याण करावं यासाठी हा अवतार आहे।
तर मग जगाचं कल्याण काही एका ठिकाणी बसून होत नाही. तर मग आम्हाला तुम्ही अशा आज्ञा द्या की तो तीर्थयात्रेला जावं आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर मग जेवढं आमच्याकडनं जे काय जगाचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करावं लागेल, म्हणून मला आज्ञा द्यावी असं दत्तात्रेय महाराजाला म्हटल्यानंतर दत्तात्रेय महाराज म्हणले ठीक आहे. कारण पुढचं भविष्य जाणून दत्तात्रेय महाराजांनी त्या दोघाला तशी परवानगी दिलेली आहे. मग परम प्रीती स्नेह करुणा बोलविता झाला उभया कारणा येरी उभय करुणी नमन पर्वत खाली उतरले. तर मग अत्यंत प्रेमानं आदरानं ह्या दोघांना वाट लावण्यासाठी ते गिरनार पर्वताच्या खाली आले आणि आल्यानंतर त्या दोघांना अतिप्रेमानं स्नेहभरीत त्यांना पुढची परवानगी देऊन वाट लावलेला आहे. मार्गी चालती उभय जण परित्या पर्वता क्षणोक्षणा बाहे मचिंद्र नंदन मने प्राण अंतरला प्रेमाश्रू ढाळी नयनी पुढे ठेवी पदा लागुनी ऐसे चालता तया आवनी दूर दुरावा पडला असे. तर मग त्या ठिकाणी गोरक्षनाथ पदोपदी पुढे चालताना त्या पर्वताकडे पाहत होता आणि पर्वताकडे पाहिल्यानंतर त्याला सारखं वाटायचं की आता आपण ह्या दत्तात्रय महाराजांच्या पदस्पर्शाला दुरावलेला आहोत असं म्हणून गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी चालू लागले. मग मार्ग धरोणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी मुक्काम लंगित धरित्री प्रयाग स्थानी पातले. तर मग यांना कुठं जायचं होतं? प्रयाग स्थानी काशीपुराला जायचं होतं. मग त्याने त्या उद्देशानं मुक्काम दर मुक्काम कोस दर कोस करीत ते काशी म्हणजे पुढे प्रयागाला पोहोचलेले आहेत आणि प्रयागामध्ये पोहोचल्यानंतर पुढे काय होत आहे? मार्ग धरोणी काशीपुरी तो त्या गावी मूर्तिमंत अवतारे राशी प्रताप आदित्य त्रिविक्रम नामी नृपनाथ धर्म प्राज्ञी नांद तसे. तर त्या ठिकाणी ह्या काशीपुराला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्रिविक्रम राजा हा त्या ठिकाणी म्हणजे त्याचं राज्य होतं आणि तो सुखानं त्या ठिकाणी नांदवत होता असं या ठिकाणी सांगितलं. रथवाजे गज संगती जयाची सेना अपरिमिती तरी अधर्म नाशार्थ निगुती सैन्य सिंधू मिरवला. तर तो मग हा राजा कसा होता? तर धर्माने वागणारा होता, प्रजेला सुख देणारा होता. अशा पद्धतीनं हा राजा चांगला गुणी होता आणि त्या ठिकाणी त्याच राज्य सुखानं नांदत होत आहे. भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती अवडंबरा पाहुणीला जती अमरा हा एक प्रभू मनकिते ऐसे परी राज संपत्ती परी उदरी नाही संतती तैशात देही जरा निवृत्ती प्राप्त झाली बळत्वे. तर मग त्या ठिकाणी काय झालं की इतकं सगळं वैभव होतं, इतकी श्रीमंती होती, इतकं सगळं सुख होतं, परंतु एक उणीव होती. एक उणीव कुठली होती? तर त्या राजाला आपल्या पोटी संतान नव्हती. अशी त्याच्यामुळे तो राजा त्या ठिकाणी दुःखी होता. परी तो राजा सुगम प्राज्ञा परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळिता सैनेटका तयाचे राज्यात 52 वर्ण कोणी न देखो आकिंचन संत असलिया करीती पूजना सकळ जगी मिळवितसे 14 विद्या माझी कुशला जैसा दुसरा मुशक बाळा त्यामुळे मिरवती सकळ नर देखवळ दीनदयांची माय कनवाळ आणि काळ शत्रूचा सकळ गृही देशावर त्या राजाचा पर उपकार त्यामुळे मिळवती सकळ नर चिंता विरहित सुखाने. तर मग या ठिकाणी ह्या राजाच्या असं म्हणजे गुन्ह्यात असल्यामुळं त्या ठिकाणची प्रजा ही सुखानं नांदत होती. कुणाला काय त्या ठिकाणी उणीव होती तो आपल्या मुलाप्रमाणे आपल्या संततीप्रमाणे त्याला सांभाळीत होता असं या ठिकाणी सांगितलं. ऐसे तेज स्थिती तया देशी पावले निगुती तेथे सकळ नारी नरक्षिती विजय वचनी गैवरले या परी तयाची गृहस्वामिनी जय मिरवती ज्ञान खाणी पतिव्रता सौदामिनी षडवर्ण कुणी गुणस्वी की रावत उत्तम धवळावर तै दिसती ती स्तंभाकार की संसार महिचा हंकनार अनंत रूपी नटलासे ऐसे परी राजयुती परी जरा पाहुणी राया प्रती तेने भयार्थ होवन चित्ती चिंते माझी पडली असे. त्या राजाला काय झालं? इतकं सुख शांती असताना वैभव असताना सगळे हे असताना त्याला एक रोग
आणि त्या रोगामुळे काय झालं, त्याची जी पत्नी पतिव्रता होती तिला म्हणजे दुःख व्हायला लागलं आणि त्या रोगामुळे राजाला काहीतरी बरं वाईट होतं का अशी त्या मनाला चिंता त्या ठिकाणी लागलेली आहे. आईसी चिंता व्यापिनी चित्ती तो रायासी भरली आयुष्य भरती तप्त शरीर पाहुनी वृत्ती गमन करी परत्र. तर मग असं हा राजाला रोग असा लागल्यामुळं त्याची पत्नी जी होती ती चिंताग्रस्त होती आणि अशी चिंता करता करता एक दिवस काय झालं, त्या राजानं आपल्या शहरात म्हणजे तो परगमन केलं, म्हणजे तो मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर मग पुढे काय झालं, प्राण सांदोनिया शरीराते गेला असे निराळ पंथे मही उरले असे प्रेत झाला आकांत राज्यात. तर मग असं त्याच्या शरीरातनं प्राण गेला की मग त्या राणीने आणि सगळ्यांनी म्हणले आता ही राजा आपला एकदम राजा मेल्यानंतर त्याच्या बायकोनं काय केलं, त्या राणीनं त्या आकांत तिला म्हणजे अत्यंत दुःख झालं आणि ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागलं, कारण का ते शरीर तिथंच होतं आणि त्या शरीराकडे बघून ती राणी दुःखानं व्याकुळ होऊन मोठमोठ्याने रडू लागली. पवित्र नामे रेवती ललना अट्टास करी शोक रुदना तेच रती तरजना दुःख प्रवाह लोटला. तर मग तिला असं झालं की आता म्हणजे दुःखाचा पर्वत अंगावर पाडावा, एखाद्या दुःखाचं इतकं हे झालंय भयंकर की तिला आता काय करावं काय नाही अशी तिची अवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती दुःखानं मोठमोठ्यानं त्या प्रेताकडे बघून गडबडा लोळून ती रडू लागली आहे. आठवणी त्रिविक्रम रायाचे गुण परम विलापे आक्रंदती जन मनती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा. तर मग या ठिकाणी त्रिविक्रम राजाचा त्याची राणी जी होती ती तर व्याकुळ झाली की दुसरं दुःखानं ओरडू लागली, परंतु प्रजा सुद्धा हळहळ करू लागली की हा जो राजा हा त्रिविक्रम होता तो फार गुणी होता आणि त्याच्या गुणाचं काय वर्णन करावं, असा राजा मागे बी झालेला नाही आणि पुढे बी होणार नाही अशी प्रजा त्या ठिकाणी त्या त्रिविक्रम राजाबद्दल त्याचं कौतुक करून रडू लागलेली आहे. आईसे आत्तासे घरोघरी जन नारी नर दुःखादी संपन्न तये संधित गावी येऊन नाथ तेथे पातले. तर मग या ठिकाणी हा त्रिविक्रम राजा खराच गुणी होता आणि त्याच्या गुणामुळं त्याची जी प्रजा होती ती फारच दुःखी झाली होती. म्हणजे त्या नगरामध्ये काय झालं की तिथं सगळा म्हणजे इतकं उद्विग्न आणि उदास हे झालं की त्या दुःखामुळं आणि त्या दुःखामुळं हे झाल्यामुळं प्रजा सगळी व्याकुळ झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा त्या नगरामध्ये दुःखाच्या अवस्थेमध्ये हा जो मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जे आहेत ते त्या ठिकाणी त्या नगरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ते क्षेत्र महान प्रयाग स्थान उभय संचरती त्या काळाना तो गृही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. तर मग हे दोघं ज्यावेळेस त्या नगरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांना तिथं दिसू लागलं की घराघरामध्ये रडण्याचा आवाज येतोय, सगळी माणसं ही वळते काय ही होते काय अशी ते परिस्थिती त्यावेळेस त्या नगरामध्ये त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर मग पुढे काय झालेलं आहे, कोणी शरीर टाकीत आवणी कोणी पडले मूर्छा येवणी कोणी योजनी हृदय पाणी धबधबा पिती तिथे कोणी येवणी पिशाच होतात इकडून तिकडे धाव घेत आहा म्हणून शरीराते धरणीवरी ओसळीती कोणी धरणीवरी आपटीती कपाळ भाळ रुधिर व्यक्त करोनी बंबाळ आहा त्रिविक्रम राव भोपाळ सोडून गेला म्हणता ती आईसी परी एकची आकांत नर नारी बोलती समस्त ते पाहून या मच्छिंद्रनाथ परम चित्ती कळवळला. मग त्या ठिकाणी काय झालं की घरोघरी त्या राजाचं गुणवर्णन करून दुःख कळलेत, कुण्या धरणीवर आपटतंय, कुणी काय करतंय, कुणी कसंही करतंय, असं इवळून ते रडू लागले आहेत. ही जशी पुढे जाते तसं प्रत्येक घरापाशी त्याला ती दुःखाचा डोंगर दिसू लागला. मग त्यांनी चौकशी केल्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये ही दया उत्पन्न झाली की ज्या अर्थी ती प्रजा त्याची सगळी ही रडते ती त्याचं गुणवर्णन करते ती त्या अर्थी हा राजा जो आहे तो राजा फारच पुण्यवान आणि फारच गुणवान असला पाहिजे. त्याच्यामुळं त्या प्रजेकडे बघून ह्या मच्छिंद्रनाथाच्या मनात त्याच्याबद्दल दया निर्माण झाली. सहज चालता तेथ पंथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडताती. तर मग त्या मच्छिंद्रनाथाला तिथं काय दिसलं की प्रत्येक तिथं थांबल, ज्या घरापुढे थांबल म्हणा किंवा त्या चौकामध्ये थांबलं तर प्रत्येक ठिकाणी त्या राजाचं गुणवर्णन करून प्रजा रडत आहे
असं दृश्य त्या मच्छिंद्रनाथाला आणि गोरक्षनाथाला दिसायचं. त्याच्यामुळं त्या मच्छिंद्रनाथाच्या मनात असं वाटायला लागलं की खरंच हा राजा फार प्रिय आहे जनतेला. त्याच्यामुळं त्या राजाबद्दल मनात त्याच्या दया उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झालं असं या ठिकाणी सांगितलं. धर्मज्ञानिक रायाचे पुन्हा मोहकपणी होता श्रवणा तव तो ते वेळी मच्छिंद्र नंदना मोहतरीत निगतसे मनात मने धन्य पुरुष जयासाठी जग पिसे झाले ऐसे तस्मात यास राव उपकारी वही वाटला. तर मग मच्छिंद्रनाथानं ज्यावेळेस हे सगळं ऐकलं राजाचं गुणवर्णन त्यावेळेस खराच मच्छिंद्रनाथ म्हणाले खराच हा धन्य धन्य हा राजा आहे. अशा पृथ्वीवर होणं असा नगरीमध्ये होणं हा राजा खरंच पुण्यवान असला पाहिजे. या ती प्रजा जितकं त्याचं कौतुक करते आणि रडती त्याच्यावर प्रेम करते त्या अर्थी हा राजा खराच चांगला आहे असा हा मच्छिंद्रनाथ त्याचं कौतुक करू लागले. तरी हा ऐसा भलेपणे राव मिरवला आहे अवनी तरी याते पुन्हा आणून दिहंगत करावा. तर मग त्यांच्या मनात असं झालं की असा पुण्यवान राजा जर असेल आणि प्रजा जर त्याच्याबद्दल इतकं ही करीत असेल तर ह्या राजाला परत आपण जिवंत करावं असं ह्या मच्छिंद्रनाथाच्या मनात त्या ठिकाणी आलेलं आहे. ऐसे योजनी सोचिताता पाहे रायाचे आयुष्य भरता तव तो रावती तुकियात निरामयी पोहोचला. तर मग ह्या मच्छिंद्रनाथाने काय केलं की त्याला जिवंत करावं असं मच्छिंद्रनाथाच्या मनात आलं. मग मच्छिंद्रनाथाने आपल्या योग्य शक्तीनं त्याचं आयुष्य बघितलं तर त्याचा संपूर्ण आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा मृत्यू झालेला होता, आधीमध्ये झालेला नाही. त्याचं पूर्ण आयुष्य त्याचं संपलेलं होतं. त्याच्यामुळं मग मच्छिंद्रनाथ म्हणले आता काय ह्याचा उपयोग होणार नाही म्हणून ते गप्प बसले. आणि नंतर मग पुढे काय राहिलं रावणुरलासे जीवितपणी मिळाला ऐक्य ब्रह्मचैतन्य ऐसे देखता अजीवितपणी मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रुकपत्री कैसा हेलावा देवी जिवंतपणी राणीवा नातुळपणी वरदिसे मग स्तब्ध भवनी मच्छिंद्र नंदना परतता झाला ग्रामातून परी मच्छिंद्र होनी गौरनंदना कळवळला स्वचित्ता. मग या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं विचार केला की ह्या राजाला परत जिवंत करावं. परंतु ज्या वेळेस त्यांनी ध्यानामध्ये आणलं ध्यान स्वतः केलं त्यावेळेस त्या राजाचं सर्व आयुष्य संपलेलं होतं आणि हे तर दुसरा काहीच उपाय नाही असं मच्छिंद्रनाथाला वाटलं. मग त्याच्यामुळे मच्छिंद्रनाथांनी काय केलं की स्वतः स्थिर राहिले. जाऊ दे म्हणले आता काय उपयोग नाही आपलं नगराबाहेर जावं. परंतु गोरक्षनाथाला काय झालं की मच्छिंद्रनाथापेक्षा गोरक्षनाथाला त्या राजाबद्दल मनात कळवळा निर्माण झाला आणि तो कळवळा निर्माण झाल्यानंतर मग गोरक्षनाथ काय करतात राज्य भागी जगाचे बोलणे ऐकून या गौरनंदनाने मोहचित्त स्फोट होऊन अश्रू ढाळी नयनाते. तर मग या गोरक्षनाथाला त्या राजाबद्दल इतका कळवळा निर्माण झाला की ती जनतेनं ते रडणं केलेलं बघितल्यानंतर गोरक्षनाथाला सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि अशी अवस्था त्या म्हणजे मोह निर्माण झाला गोरक्षनाथाला सुद्धा त्या राजाबद्दल आणि त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग आल्यानंतर गोरक्षनाथ पुढे काय करतात आईशी स्थिती ग्रामातून निगते झाले उभय जना तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालय देखिले. तर मग त्या ठिकाणी काय झालं की ह्या गोरक्षनाथाने ती बघितलं त्याला कळवळा निर्माण झाला. पण मच्छिंद्रनाथ नगराच्या बाहेर निघाल्यामुळं मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाबरोबर बाहेर येऊ लागले आणि नगराबाहेर आल्यानंतर एक शिव मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरापाशी बसलेले आहे. ते पाहून एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडला. तर मग या ठिकाणी ती दोघ जण त्या ठिकाणी बसलेले आहेत. एकांत स्थळ होतं. तर इकडे काय झालं तर ह्या राजाचं जे चित्र त्या ठिकाणी तयार केलेले आहे आणि त्याला धन देण्यासाठी त्याला जाळण्यासाठी ती तयारी इकडे सुरू झालेली आहे. या श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः. आयचे कीर्ती ग्रामातून निघते झाले उभय जण तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालयी देखिले. हे पावोली एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडिला. प्रेत स्कंदी वावरिया चतुर्थ येते झाले शिवालयात सवे अपार जन वेळीत स्वत सिंधू पासती.
पर्या कळीपणे वंचना शोक सिंधूची दावी भावना परमाटून आपुल्या प्राणा प्रेता लागी कवटाळी ती. मग हे जे काय नाथ होते चार चौघजण या ठिकाणी सांगितले. चौघजण कुठे गेले तर स्मशानभूमीमध्ये गेले. तिथं काय होतं तर त्या प्रेताला पण एक कवटाळूला म्हणा त्या रडू लागले. या परी गावोगावीचे जनतेही ऐकून या वर्तमान धाव घेते आक्रोशपणे आप्त जना सारिके. आणि आता आपल्यात कसं असतं जर एखाद्या वेळेस जर चित्ता पेटवली एखाद्या प्रेताची तर जसे म्हणजे काही जवळचे नातेवाईक असतात तसे चित्तेकडे धाव घेतात. त्याच्याऐवजी मी जातो असं जसं म्हणतात तसं म्हणले लोक लौकिक अर्थ या ठिकाणी आणि त्या चितेमध्ये ते उडी टाकण्याचा प्रयत्न करतात. पावोनिया गोरक्षनाथ परम कळोनिया चित्तात बोलता झाला मच्छिंद्राते आयशा पुरुषा उठवावे. आणि मग हे कोणी बघितलं तर गोरक्षनाथानं बघितलं आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला सांगितलं किंवा म्हणले हे सगळे गावातले लोक हळहळ करतात. म्हणले की म्हणले हा चांगला माणूस होता आणि आपण ह्याला काही करू नये आणि ह्याला उठवावं असं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी उगाची वैसे म्हणे तयाला बोनी बरी स्थिर नोये गोरक्ष मुनी पुन्हा वागू तर देतसे. आणि ज्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं गोरक्षनाथाला कळवळा आला की सगळे लोक रडत आहेत. मच्छिंद्रनाथाला त्यांनी सांगितलं काही करून म्हणजे ह्याला उठवावं असं म्हणलं तर मच्छिंद्रनाथाने सांगितलं उगा तो स्थिर राहा. पण गोरक्षनाथाला काही चैन पडना असं या ठिकाणी सांगत आहे. म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते तरी मी उठवीन सामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नसे की. आणि मग ज्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं तेव्हा म्हणजे तुम्ही जर ह्याला नाही उठवलं तर मी माझ्या स्व सामर्थ्याने याला उठवीन असं म्हणलं तर मच्छिंद्रनाथाने सांगितलं तेव्हा म्हणजे तुला उठवण्याचं म्हणजे ह्याला उठवण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगामध्ये नाही असं मच्छिंद्रनाथ गोरक्षाला बोलतात. कोणी वराच्या वदता म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित बरी सुखी करीन सकळ जनाते निचेची महाराजा. आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं की बाबा गोरक्षा तुझे म्हणले सामर्थ्य याला उठवायचं नाही. म्हणले उठवायचं सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही याला उठवायचं. मग गोरक्षनाथाने सांगितलं की म्हणजे माझा प्राण जरी गेला ते म्हणले माझा जीव जरी गेला पण मी ह्याला उठवणारच असा गोरक्षाने हट्ट धरलेला आहे. जरी न उठवे माझे निराजा तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा हाची सिद्धार्थपण माझा निचेसी वरिला असे. आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी जर म्हणले ह्या राजाला जर नाही उठवलं तर म्हणले मी स्वतः अग्निकाष्ट घेईन. म्हणले माझं सामर्थ्य तेवढं आहे. म्हणले असा गोरक्षनाथ त्या ठिकाणी हट्ट करून राहिला. आयसिया बोला समस्त जरी मातेन घडे नाथ तरी विरवरव भोगीन कोटी वर्षात कुंभीपाक महाराजा. आणि गोरक्षाने सांगितलं किंवा म्हणले माझ्या जर अंगामध्ये सामर्थ्य नसेल तर म्हणले मग मी काय म्हणले राहून करू. माझं म्हणले कसं आहे तर म्हणले मी ह्याला जर नाही उठवलं तर म्हणले मी नरकामध्ये जाईल असा गोरक्षनाथ ठामपणे त्या ठिकाणी बोलत. आईसे बोलता दृढ उत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन आहा वचा स्वदाविन व्यर्थ काय वदलासी. आणि मग ज्यावेळेस गोरक्षाचा निर्धार बघितला त्यावेळेस म्हणले मच्छिंद्रनाथाला थोडा म्हणले कळवळा आला. अरे म्हणले तू व्यर्थ काय म्हणले याचा म्हणले पण केला. तुझ्यामध्ये ह्याला उठवण्याचं सामर्थ्य नाही पण तू म्हणले उगाच पण केला असं मच्छिंद्रनाथ त्याला बोलत आहे. सारकोपणे केलासी पण राव उतरला जीवित्वे करोन ब्रह्मरूपी सनातन एक रूपी मेळ झाला से. आणि त्यांनी सांगितलं किंवा म्हणले तू उगजोग म्हणले हा पण केला. म्हणले तू शहरात उगजोग लावली. म्हणले कारण कसं आहे म्हणले हा राजा म्हणजे मिळा म्हणले ब्रह्मरूपाला मिळाला. म्हणले तू काय पुन्हा उठणार नाही. तू उगजोग का व्यर्थपणे केला असं मच्छिंद्रनाथ बोलत आहे. आईसे बोलता वसु आत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता त्याची वज लक्ष परी वासले. आणि मग ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ
गोरक्षनाथाने सांगितलं तो म्हणले ह्याचं संपलं म्हणले आयुष्य संपलं तो ब्रह्मरूपाला मिळाला म्हणले तू व्यर्थ पण केला त्याच्यावर म्हणले गोरक्षनाथाने काय केलं तर म्हणले पुन्हा अंतर्ज्ञानानं बघितलं तर गोरक्षाला ते कळलं म्हणजे आपण उगं म्हणले हे बोललो असं ज्यावेळेस मत्नेरनाथाने त्यांच्या डोक्यामध्ये घातलं त्यावेळेस गोरक्षाला म्हणले त्या ठिकाणी वाटले नाही मग प्लान करून आपुले वदन मने आता अग्नी घेईन मग प्रचोदक तेतून उठून काष्टा लागी मिळविले मग त्यांनी काय केलं तर गोरक्षनाथाने पण केला होता जर मी ह्याला जर नाही उठवलं ह्या चितेतनं जर नाही उठवलं तर मी स्वतः अग्नी काष्ट भक्षण करीन माता मत्स्यनाथाने सांगितलं तेव्हा तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आणि कोणा गोरक्षाने बघितलं अंतर्ज्ञानानं तर खरंच होतं मग प्रतिज्ञा केल्याप्रमाणे गोरक्षनाथाने काय केलं तर अग्नी काष्टामध्ये लाकडं जमिवली आणि त्यात उडी टाकण्यासाठी तो सज्ज झालेला आहे हे पावनी मचिंद्रनाथ परम झाला भयभीत चित्ती मने हा प्राणाते चुकणार नाही द्यावया मत्स्यनाथाने विचार केला किंवा म्हणजे आता हा गोरक्षनाथ म्हणजे खरंच अग्नी काष्ट भक्षण करणार हा मरणार म्हणले कारण तो जिद्दी आहे मनाला पेटलेला आहे म्हणले त्याच्यामुळे म्हणले आता काय करावं मत्स्यनाथ सुद्धा त्या ठिकाणी विचार करीत नाही जेने वड्या करिता चक्षु काढून आपुले आता तोसे विली विप्र धुईता निवर घट हासे मत्स्यनाथाला मागचा प्रसंग आठवला तेव्हा म्हणजे हा गोरक्षनाथ कसा आहे म्हणले जिद्दी आहे म्हणले एखादी गोष्ट जर करायची म्हणलं तर तो करणारच म्हणले कारण पाठीमागं काय झालं तर आपण ज्यावेळेस त्याला गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेस त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने त्याचा वड्याच्या बदल्यामध्ये डोळा मागितला होता आणि ह्याने डोळा दिलता म्हणले तसा आता सुद्धा म्हणले हा आता प्राण द्यायला भेटणार नाही मत्स्यनाथाला काळजी पडलेली आहे मग पाचारुणी गोरक्षा ते बोलता झाला प्रांजळवंत मने बारे चुकी करावे जनाते याला वदलासी आणि त्यांनी सांगितलं गोरक्षाला जवळ बोलवलं त्याच्या पाठीवर हात फिरला बाबा म्हणले कसं आहे की लोकांना म्हणले माहित तरी करायचं म्हणले मनाने म्हणले कशी अशी प्रतिज्ञा घेतली त्याला जवळ बोलवलं मत्स्यनाथ त्याला काय बोलू लागले तरी जनाच्या उपकाराचा उधार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानाच विचार एक ऐकावा आणि मग त्यांनी सांगितलं का म्हणले तू लोकांना सांगायचं तरी असतं म्हणले कारण जगाचं समाधान करायचं तर तू काहीतरी सांगायचं असतं तर म्हणले आता माझी एक गोष्ट ऐक म्हणली त्यांच्या समाधानासाठी तर तुला मी सांगत ती गोष्ट करावी लागल मत्स्यनाथ गोरक्षाला बोलत आहे मी याचे देहस्थित होतो रक्षया तुझा येत परिवा माझ्या शरीरास 12 वर्ष संभाळी आणि मग त्यांनी सांगितलं मत्स्यनाथाने तेव्हा म्हणले कसं आहे तुझ्या म्हणले ह्याच्यासाठी तुझ्या म्हणले जिद्दीसाठी मी आता काय करतो म्हणले तर मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणले पण माझा जो देह आहे म्हणले तर म्हणले तो देह तो 12 वर्ष सांभाळावा लागेल म्हणले मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तो राजा उठल आणि मग म्हणले त्याच्याप्रमाणे म्हणले माझ्या प्रयत्नाचं म्हणले तू रक्षण 12 वर्ष करावं लागल असं मत्स्यनाथाने गोरक्षाला सांगितलं आहे 12 वर्ष झाली पुन्हा देहात देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मिरवेन बा आणि त्यांनी सांगितलं तू जी शब्द दिलेला आहे की मी ह्या राजाला उठवेन तर म्हणले तुझ्या शब्दासाठी म्हणले मी आता माझा प्राण देतो म्हणले कारण मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि 12 वर्ष म्हणले तू माझ्या शरीराचं रक्षण करायचं आणि पुन्हा त्याचं म्हणले आयुष्य संपल्यावर म्हणले 12 वर्ष मी त्याला जिवंत करतो कारण त्याचं कसं झालंय म्हणले आयुष्य संपलं तर तू म्हणले उगाच म्हणले तू प्रतिज्ञा केली म्हणले पण आता माझं 12 वर्ष आयुष्य त्याला देतो पण माझं शरीर तो 12 वर्ष सांभाळावं लागल आणि पुन्हा म्हणले त्याचा काय प्रपंच झाल्यावर 12 वर्षानं पुन्हा माझ्या शरीरात मी प्रवेश करीन आणि पुन्हा आपण जगाचं कल्याण करीत फिरू असं मत्स्यनाथ गोरक्षाला बोलत आईशे बोलता मच्छिंद्रनाथ आवचे गोरक्ष म्हणत मग शीघ्र सांडून शरीराते राया शरीरी संचरला आणि मग सांगितल्याप्रमाणे मत्स्यनाथाने काय केलं तर त्या देवळामध्ये जाऊन म्हणले आणि त्याच्या शरीरामध्ये जिथं प्रेत होतं त्या प्रेतामध्ये मत्स्यनाथाने प्रवेश केला आणि राजा म्हणले जागृत झाला आणि इकडं मत्स्यनाथ म्हणले प्रेत पडलं आणि पुढे काय घडलेलं संचरला परी मशान बाई उठोनी बैसला राज देई ते पाहो
प्रवेश केला. राजा लगेच त्या चितेवर उतरून बसला आणि लोकांनी बघितलं म्हणजे राजाचा त्या गोरक्षनाथाने ह्याला जिवंत केलं. पण इकडे जे काय मच्छिंद्रनाथाने त्या शरीरामध्ये प्रवेश केला होता ते काय कोणाला म्हणजे माहित नव्हतं असं या ठिकाणी सांगत आहे. जैसा पक्षी सांडोनी ठाव मिरवे वृक्षा वाव देवी देहाते सांडोनी बरवे राव देही संचरला. त्यांनी एक दृष्टांत दिला कारण एक सिद्धांत पडण्यासाठी ग्रंथकर्ते अनेक दृष्टांत देत असतात. जसं म्हणले पक्षी ह्या झाडावर उठून दुसऱ्या झाडावर जातात तसं मच्छिंद्रनाथाला काही करता येत होतं सुसमर्थाने सगळ्या नाथांना येत होतं. तसं मच्छिंद्रनाथाने काय केलं तर आपल्या म्हणजे त्या पक्षाप्रमाणे पक्षी जसा दुसऱ्या झाडावर उडून जातो तसं त्याने आपला देह सोडला आणि त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे. लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोहे बेष्टिले हरिहराचे मन मनोनी होनी असु प्रसन्न राजा लागी जीवविले. आणि मग सामान्य लोकांना काय माहित नसतं कोणी काय केलंही माहित नाही पण लोक म्हणले लगेच नशिबावर हवाला ठेवतात. म्हणले आम्हाला म्हणले विष्णू भगवंत पावला किंवा शंकर भगवंत पावला आणि त्यांच्या म्हणले पुण्याईनच म्हणले आमचा राजा जिवंत झाला असे सामान्य लोक त्या ठिकाणी बोलू लागले. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत चुकारपणी समजोनी मागुते जीवविले राया ते. आता सगळी जग असतं कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं. काही लोक म्हणायचे म्हणले त्याचं आयुष्य अजून राहिलं होतं त्याच्यामुळे म्हणले गेल्याला जीव परत आला. म्हणजे असं काय लोकांना बोलायला काय जगामध्ये काही बोलायला म्हणले असं त्या ठिकाणी लोक बोलू लागले. आसवायच्या बहुधा प्रकरणी आनंद वजतसे जगाची वाणी मग ते परमहर्षे करोनी स्वस्थाना ते पावले. आणि मग म्हणले काय का असं ना आपला राजा जिवंत झाला म्हणजे काय कसा का होईना पण राजा जिवंत झाला सगळ्याला आनंद झाला आणि पुन्हा सगळे आपल्या नगराकडे सगळी प्रजा वेदीवाद कनकाचा पुतळा करून मचान क्रिया संपादून पाते झाले आपुले स्थान आप्तजना समवेत. आणि मग म्हणले आता ती चिता कशी कशी सोडायची तिथं म्हणले त्या राजाच्या म्हणले ह्याचा म्हणले एक सोन्याचा पुतळा केला त्याची प्रतिमा केली आणि तो सोन्याचा पुतळा त्या ठिकाणी ते जाळून टाकला आणि त्या राजाला घेऊन सगळे लोक आणि इकडे नगरामध्ये आले. शिवालयात सशीचे महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी. आता म्हणले इकडे काय झालं तो राजा स्मशानभूमीमध्ये जिवंत झाला त्याला घेऊन लोक नगरामध्ये आले पण इकडे ज्या ठिकाणी म्हणले त्या महादेवाच्या देवळामध्ये आणि मच्छिंद्रनाथाचं जे काय प्रेत पडलेलं होतं त्याला गोरक्षनाथ राखून बसले होते कारण आता ती 12 वर्षे सांभाळायचं 1 का 2 दिवस. मग आता गोरक्षनाथाला पंचायत पडली आता 12 वर्षे म्हणले मच्छिंद्रनाथाचं आपल्या गुरुचं शरीर आपण कसं सांभाळायचं गोरक्षनाथ विचार करीत आहे. पुजारी होती सर्व गुरविनी ते लागी पाचारुनी व्रतांता ते निवेदी. मग गोरक्षनाथाला विचार पडला की आता 12 वर्ष हे प्रेत गुपचूप म्हणले ह्या देवळामध्ये आपण कसं सांभाळायचं. तेवढ्यात गुरुवीन त्या ठिकाणी त्या महादेवाची पूजा करण्यासाठी आली आणि गोरक्षनाथाने तिला आपल्याकडे बोलावून घेतलेलं आहे. मने माये राया करिताली प्रजेची धरोनिया ममता मम गुरु मचिंद्र केला सरता राज देहा कारणे. आणि मग त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले तू कसं झालं तर म्हणले राजाचं म्हणजे राजा आपलं जिवंत व्हावा म्हणून तू म्हणले ह्या देवाची म्हणले पूजा अर्चा करते पण म्हणले आता हे तुला एक मी काम सांगतो. गोरक्षनाथ पुढे काय बोलत आहे तरी आता श्री गुरुचे प्रेत कवना ठाई रक्षू याते जरी तुझला हे माहीत ठाव माते सांग की. मग गोरक्षनाथाने तिला सांगितलं किंवा म्हणले हा राजा जिवंत व्हावा म्हणून आमच्या गुरुनं म्हणले हे केले म्हणले मग तुला माहित असावं म्हणून सांगतो. पण आता म्हणले राजा म्हणले काय झाले तर राजाच्या प्रेतामध्ये किंवा राजाच्या शरीरामध्ये आमच्या गुरुनी प्रवेश केला म्हणले तर तुला माहित असावं म्हणून सांगतो. पण ही प्रेत म्हणले कुठं रक्षण करावं असा गोरक्षनाथ त्या गुरुविनीला विचारित आहे. काव तरी मनशील कसा गुप्त जगात न कळे पूर्ण झाली 12 वर्ष पुन्हा श्री गुरु उठेल की. त्यांनी
सांगितलं किंवा म्हणले 1-2 दिवस नाही ह्या प्रेताचं म्हणले 12 वर्ष रक्षण करायचे, तर मला तू अशी जागा दाखव की तिथं कोणीही जाणार नाही, कोणालाही म्हणले माहिती होणार नाही, आणि म्हणले 12 वर्षाने पुन्हा म्हणले आमचे गुरु जिवंत होतील, असं त्या गुरुनीला गोरक्षनाथ बोलत आहे. तरी तो ठावायचा मनात सांगोनी दृढ रक्षी प्रेत आणि स्वचिती रक्षोन या मात गुप्त जगी वर्ते आणि की. त्यांनी सांगितलं म्हणले ही बातमी फक्त गुरुच्या म्हणले गुरुने जी त्या राजा शरीरामध्ये प्रवेश केलाय ही फक्त आपल्या दोघांमध्येच माहिती पाहिजे, म्हणली ही बातमी तू कोणाला कळून देऊ नको, आणि 12 वर्ष म्हणले गुप्त ठिकाणी या प्रेताचं आपण दोघं मिळून रक्षण करू, तू कोणाला ही बातमी सांगू नको, असं गोरक्षनाथ. तरी या कर्मासी साक्ष्यभूत तुझे माझे उभय चित्त, ही गोष्ट कळता जनात परम विक्षेप वाटेल आणि गे. गोरक्षनाथाने पुन्हा पुन्हा त्या गुरुला सांगितलं ही म्हणले जी गोष्ट आहे ही म्हणले दोघांमध्येच राहिली पाहिजे, म्हणले जर लोकांमध्ये जर कळली तर म्हणले काहीतरी अनर्थ होईल, म्हणले विक्षेप वाढेल, असं पुन्हा पुन्हा गोरक्षनाथ त्या गुरुनीला सांगत आहे. तरी आता चिंतार नवी झाले कर्म वडवानल देई, गये जळाचे प्रवाह डोई गुप्त याते रक्षावे. दुसरं काही नाही म्हणले 12 वर्ष कसं प्रेत सांभाळायचं तीच फक्त मला काळजी पडली, म्हणले जसं म्हणले त्या जळामध्ये म्हणले जसे ते आता तरंग असतो तसं म्हणले आता माझी म्हणले वृत्ती झाली, मन विचलित झाले, पण आता विलाज नाही, म्हणले 12 वर्ष मला गुरुचं प्रेत सांभाळावं लागेल, तरी मला सहकार्य कर, आणि ही जी काही गोष्ट आहे ती आपल्या दोघांमध्ये राहावी, असं पुन्हा पुन्हा गोरक्षनाथ. आईचे बोलतात प्राज्ञी अवश्य म्हणत सैवराणी, मग त्या शिवालयामध्ये नेवोनी गुप्त गुहार दावितसे. आणि मग ज्यावेळेस गोरक्षाने सांगितलं त्यावेळेस म्हणले त्या गुरुजीने काय केलं तर ज्या ठिकाणी गुप्त जागा आहे त्या देवळामध्ये महादेवाच्या देवळामध्ये काय पाठीमागं काय भुयार असेल तिथले म्हणले गोरक्षनाथाला जागा दाखवली, असं त्या ठिकाणी केलं आहे. हे गुप्त गुहार जगात माहीत नव्हते किंचितात, हे जाऊन या गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही. मला त्या गुरुजीला त्या पुजारीलाच फक्त माहित होतं ज्या ठिकाणी काय थोडं भुयार असेल काहीतरी कपाट असेल ती जागा म्हणले गोरक्षनाथाला दाखवली. बऱ्याच लोकांना म्हणले ते अंधारात असल्यामुळं ती काही जागा माहित नव्हती, आणि त्या ठिकाणी ते मत्स्यनाथाचं प्रेत घेऊन गेले. मग ते गुहग्रामीचे मुख महिविदारुनी पाये देख, उत्तम ठाव लक्षोनी तेच प्रेत त्यात ठेवीतसे. आणि मग त्या देवळामध्ये एक गुप्त भुयार होतं आणि ते गोरक्षनाथाला दाखवलं, आणि त्याने सगळं फिरून बघितलं तर ठीक आहे म्हणले या ठिकाणी आपण यांचं प्रेताचं रक्षण करू, आणि म्हणले ती जागा पसंत केली आणि त्या ठिकाणी मत्स्यनाथाचं प्रेत ठेवलेलं आहे. प्रेत ठेवून या गुहाग्रात 12 वर्ष रक्षीन प्रेता, प्रेत ठेवून गुहाग्रात मुखाच्या दिले त्वरिता त्वरित, ग्रलक्षोन पुन्हा लयात येऊन या बैसला. आणि मग म्हणले ज्या ठिकाणी ती भुयार होतं त्याच्यावरची काय शीळ होती ती काढली, आतमध्ये ते प्रेत सुरक्षित ठेवलं, आणि पुन्हा जसं तसं झाकून मुख्य द्वारापाशी म्हणजे महादेवाच्या देवळापाशी मुख्य दरवाजाकडे ते आलेले आहे. वैसे परे सैव कांता म्हणे महाराजा गोरक्षनाथ, 12 वर्षे रक्षीन प्रेता निश्चय केला असे. आणि मग त्या गुरुजीने पुन्हा विचारलं म्हणजे गोरक्षनाथा 12 वर्ष म्हणले प्रेताचं रक्षण करायचं तुम्ही निश्चय केला, म्हणले ही काय भानगड आहे, अशी गुरुजीने केला परी बोले शरीर कैसे राहील साचो काळ, एक दिन नवे संवत्सर 12 निश्चय केला असे. शंका असते माणसाच्या मनामध्ये, गुरुनी जी शंका बरोबर होती, आणि तिने विचारलं किंवा म्हणले महाराज तुम्ही म्हणता ही 12 वर्ष प्रेत सांभाळायचं, पण म्हणले मनुष्य जर मिळाला तर 3 दिवसाच्या पुढे टिकत नाही, म्हणले प्रेत सडायला लागतं फुगायला लागतं, पण आता तुम्ही तर म्हणता की प्रेत 12 वर्ष सांभाळायचं, मी कसं बाबा सांभाळायचं 12 वर्ष प्रेत. गुरुवीन त्या गोरक्षनाथाला विचारत आईशी ऐकून त्याची वाणी गोरक्ष म्हणे ओ सुभाननी, चिरंजीव पद देहा लागून मच्छिंद्रनाथ मिरवतसे. त्यांनी सांगितलं की गुरुजीला सांगितलं नाही तू काय काळजी करू नको, म्हणली
सामान्य माणूस नाही म्हणले, सामान्य माणसासारखा म्हणले हे काय प्रेत सांडणार पूजणार असं काही नाही म्हणले. मच्छिंद्रनाथ म्हणजे कसं आहे म्हणले, चिरंजीव आहे म्हणले, त्याच्यामुळे ह्याच्या प्रेताला काही धक्का लागणार नाही. 12 वर्ष फक्त ह्याचं रक्षण करायचं, काही होणार नाही असं गुरुंना त्या ठिकाणी सांगितलं. तरी आद्या नास रहित आहे माया प्रवंत, बरे आयचे जगात मात प्रविष्ट न करी जननी हे. सांगितलं आई आई म्हणलं आई ही काय जगामध्ये फक्त तू कोणाला सांगू नको म्हणले, काही होणार नाही. मग त्यांना त्या प्रेताला तो चिरंजीव आहे त्याच्यामुळे म्हणले नाथाच्या प्रेताला काही धक्का लागणार नाही. फक्त ही बातमी पुढे जगामध्ये कळून देऊ नको एवढं माझ्या गोरक्षाने सांगितलं. आईचे उत्तर सांगून तिथे उभय चित्ती मिरवले शांत, तो इकडे नरपणात अंतपुरी पातला. आणि मग म्हणले ह्या प्रेताला म्हणले तुझं लपविलं, त्याचं रक्षण करण्यासाठी गुरुंना सांगितलं. आता इकडे नगरामध्ये काय झालं तर राजा जिवंत झाला म्हणजे इकडे आनंद आनंद, आणि राजवाड्यामध्ये इकडे राजा जिवंत झाल्यामुळं आणि आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. वरी तो त्रिकाळ ज्ञानी चाचरण घे प्रज्ञेला गोणी, देवी मही माहित गार पूर्वीचे सदनी राजभोणी वर्ततसे. आणि त्यांनी काय सांगितलं तर तो राजा कसा होता तर त्याला काही माहित नव्हतं आपण मेलो जिवंत झालो काय नाही. पूर्वीसारखं म्हणले त्याने त्या राज्य कारभार करायला सुरुवात केली. तर आता मच्छिंद्रनाथाचा देव होता, त्याला त्रिलोक्याचं ज्ञान होतं, कुठं काय कारभार कसा चालतोय काय. आता जगाचं म्हणले करता असणारा म्हणले मच्छिंद्रनाथाला त्रिकाळ देणी होते म्हणले. आणि त्यांनी काय केलं तर पूर्वीसारखा ही राजा जसा म्हणले कारभार करीत होता तसा कारभार करायला आणि त्यांनी सुरुवात केली आहे. आसो गेली अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत, मंचेटी नेवोनिया पुला नाथ प्रीती आदरे आदरिला. आणि मग इकडे काय झालं तर म्हणजे त्या राणीने लगेच काय केलं तर म्हणजे राजाला त्या ठिकाणी आपल्या अंतपुरामध्ये नेलं. तसं पूर्वीसारखं त्यांचं काय जीवन प्रपंच चालू होता तसं त्या ठिकाणी सुरुवात झाली. स्नान भोजन झालिया उपरी राव बैसला मंचकावरी, आणखी बैसोनी सद्गुण लहरी अनंत वल्गने वदतसे. आणि मग ह्या राणीला काही माहिती नाही. आता मच्छिंद्रनाथाला प्रवेश केला तिला काही माहित नव्हतं. जसं पूर्वीसारखा जो राजा होता तसं रोजच्या सारखा म्हणजे तिने प्रपंच आता जिवंत झाल्यामुळे आनंद तर झाला, पण पूर्वी जसं म्हणले त्याचा प्रपंच चालत होता. जेवण खेवणं झाली, जेवण खावणं झाली आणि म्हणजे झोपायची वेळ झाल्यानंतर आपल्या मंचकावर बसून त्याची म्हणजे सेवा करू लागली. परी जे कांता पुजे त्याते तेई प्राणिक प्रांजळ सांगत, गुप्त प्रकटला व्रतांत उत्तर उत्तर देतसे. आणि मग जसं म्हणजे पत्नीने काही प्रश्न विचारायचे त्याने त्याची उत्तर द्यायची. बाकी काय घडलेल्या गोष्टी असतात ही जसं प्रश्न विचारिलं तसं म्हणजे राजा उत्तर देत होता. कारण आता त्रिकाळ ज्ञानी होते, मच्छिंद्रनाथाचा ते म्हणजे ही होता त्याच्यामुळं त्याला काय कुठल्या गोष्टीचं ही नव्हतं. आणि ही काय राणी प्रश्न विचारिलं त्याचं प्रश्नाचं उत्तर देत आहे. व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान, यावरी दिवतया दिनी मंगल स्नान करून सगळे बैसला. जसे जसे राणीने प्रश्न विचारायचे त्याप्रमाणे त्यांनी उत्तर द्यायची, ते समाधान करायचं. असा असा पहिला दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला, स्नान संध्या केली. पुढे काय घडलेलं आहे तेही राज वैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी, मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना. आणि मग आता दुसरा दिवस उजाडला. आता म्हणजे राजासारखं वागायचं. दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये गेल्यावर जसं आपले सेवक होते सगळ्याला हाका मारायचा, प्रधान असेल कोणी असेल सेवक असेल, जसा पूर्वी राजा वागत होता तसा मच्छिंद्रनाथाचा म्हणजे देह त्या राजाच्या देहामध्ये वावरत. नीती झाला वहिवाट, माहिती समान वर्तती पाठ, स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्ततसे. जसा पूर्वी राजा राज्य कारभार करीत होता त्याचप्रमाणे म्हणले ह्यांनी राज्य कारभार करायला सुरुवात केली. जो जो काय म्हणले काय त्यांचा ह्याच्यातलं नागरामधला जो काय कारभार असेल पहिल्यासारखा तो करू लागलेला आहे. या परिणिते चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे वना करी स्वारी, शिवदर्शना ग्रामाबाहेर त्याची देवालया येतसे. आणि मग पुन्हा काय करायचं, सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, ऑफिस मध्ये किंवा म्हणजे त्या राज सिंहासनावर बसायचं, गावचा काय असेल ते कारभार करायचा. आणि पुन्हा चौथ्या प्रहरी म्हणजे 5च्या टायमाला पुन्हा जायचं गावाच्या बाहेर. शंकर भगवानाचं देऊळ होतं त्याचं दर्शन घ्यायचं. जसं पूर्वी वावरत
होता तसा म्हणले त्यानं वावरायला सुरुवात केली. प्रथम दिवसी येता राम शिवालयी वंदिता उमा माधव देखोनी गोरक्ष प्राज्ञ अतीव संपादनी पुसतसे. आणि मग म्हणजे त्या ठिकाणी दररोज यायचा पुन्हा म्हणजे देवळामध्ये जायचं आणि तिथं काय करायचं तर गोरक्ष तिथं त्या ठिकाणी गोरक्षनाथ असायचे. मग काय हो आपलं चाललंय त्यांचं काय जी काय भाषा असेल त्या भाषेमध्ये आणि त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणे नाथजी आदेशवंत किती दिवस आला येत गवन स्थळे वास्तव्य करीत कवन नाम मिरवतसे. आणि मग त्या राजाच्या देहामध्ये मत्स्यनाथ होते त्यांनी देवळामध्ये आले की गोरक्षनाथाला विचारायचं की म्हणजे नाथ महाराज म्हणजे तुम्ही आता किती दिवस या ठिकाणी आला किती दिवस राहायचंय अशी चौकशी त्या ठिकाणी करायचा. असा राजा दररोज त्या ठिकाणी करू लागला. उभा राहून यायचे नीती गोरक्षासे पुछे नृपती संपादनी ती जगा प्रति दृढ धावी महाराजा. आणि मग म्हणजे कसं त्यांनी केलं तर दररोज यायचं त्या गोरक्षनाथाला विचारायचं का म्हणजे महाराज तुम्ही कुठला काय कसं इतके दिवस इथं म्हणजे किती दिवस राहायचंय असं जगाच्या ह्यासाठी म्हणजे संपादनी करायची चौकशी करायची असा नित्य अचानक गोरक्षनाथ संपादीचे उत्तर देत मग उत्तर करुणा माहिती शिवालयी संचरले. बरे कोणा घ्याय बोलले सांगतो काय परी तो अचानक गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तर करुण माहिती शिवालयी संचरले. आणि मग त्यांनी काय करायचं तर गोरक्षनाथ दरवाजामध्ये असायच्या त्याला प्रेताचं रक्षण करायचं होतं. मग त्यांनी दररोज आलंय त्याला एकमेकांच्या खोना काढायच्या आणि त्यांनी रोज संपादनी करायची काय चाललंय महाराज काय नाही रोजचं त्यांचं असं त्या ठिकाणी कोणा जायचं त्या देवळात दर्शन घ्यायचं असा नित्यक्रम त्या ठिकाणी संचरले. परी गोरक्षा ते घेऊन गेला जो सांगा ते शिवालयी नेमिला एकांत राव पुसे गोरक्षनाथा. त्याने गोरक्षाला विचारलं बाबा आता एकांतात नेऊन विचारलं मी म्हणले येतोय म्हणजे तुला विचारतोय पण माझा देह म्हणजे नेमकं कुठं ठेवलाय तुम्हाला नीट सांग. आता गोरक्षनाला काय बोलत आहे. मग तो प्राथमिक गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सवे घेऊन कोण दावीत गुहग्राराया ते. मग त्या राजाने यायचं गोरक्षनाथाला विचारायचं आणि त्यांच्या बरोबर भाषेमध्ये म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये एकमेकाला बोलायचं. तर बरोबर भाषा आपल्याला कळत नाही पण त्याला बरोबर भाषा म्हणतात त्यांच्या भाषेत ती बोलायची. आणि मग त्यांनी मच्छिंद्रनाथाने आणि त्यांच्या बरोबर भाषेमध्ये विचारलं गोरक्षनाथाला तो म्हणजे कुठं आहे. मग गोरक्षनाथाने ज्या ठिकाणी ते प्रेत ठेवलंय त्या ठिकाणी नेलं आणि त्याला ती जागा जागा केलिया पाठी गोरक्ष केलिया खुन दृष्टी मागछने बैसवणी तळवटी राव स्वस्ताना पै गेला. आणि मग घडीवर त्यांच्या भाषेमध्ये बोलले ज्या ठिकाणी प्रेत मध्ये ठेवले ती जागा बघितली घडीवर इकडे तिकडे बोलले आणि राजा पुन्हा आपल्या नगराकडे निघून गेला. परे प्रतिदिनी राव येतसे शिव गोरी आपला शरीर ठावल चोणी शिवा नाम नमोनी जातसे. मग म्हणले ज्यावेळेस गोरक्षनाथाने ती जागा दाखवली तर त्यांना काळजीच होती मच्छिंद्रनाथाला किंवा म्हणले आपला जर ते नाशिवंत गेला तर म्हणले आपलं हितच आयुष्य काढावं लागेल आपल्या जगाचं कल्याण करायचे. म्हणून म्हणजे त्या राजाच्या वेशामध्ये जे काय मच्छिंद्रनाथ होते ते दररोज म्हणजे शंकर भगवानाच्या दर्शनाला यायचे आणि जी काय तिथं प्रेत ठेवलं होतं देह ठेवला होता त्याच्याकडे बघायचं सुरक्षित आहे का ते बघायचं आणि त्या शंकर पार्वतीचं दर्शन घेऊन परत जायचं असा नित्यक्रम सुरू झाला. गोरक्षा जवळी दावीत भक्ती प्रेम नव्हाळी आणि चित्ताची संशय काजळी फेडून जात स्वस्ताना. मग ते ठरलेला दररोजचा नियम होता यायचं दर्शन घ्यायचं गोरक्षनाथ तिथंच असायची त्यांच्याबरोबर 4 गप्पा मारायच्या पुन्हा आपला म्हणजे राज्यकारभार करायला जायचं असा नित्य नियम चालू राहिला. परी वै वाटता 3 मास लोटले पंता या परी एके दिवशी बैसता गोरक्ष पुसे उराया ते. आणि मग असं करता करता म्हणले दररोज यायचं चौकशी करायला जायचं 3 महिने उलटून गेले म्हणले आणि एक दिवस काय झालं तर गोरक्षापाशी ज्यावेळेस येऊन बसले गोरक्षनाथ काय विचारित आहे. आम्ही जातो तीर्थाटनाशी आपण असावे योग सेवेची दृष्टी ठेवून स्वहिताशी स्वशरीराशी रक्षावे. आणि मग त्यांनी सांगितलं राजाला सांगितलं त्यांनी गोरक्षनाथांनी आता म्हणले आम्ही तीर्थयात्रेला जातो आणि तुम्ही दररोज केव्हा तरी दर्शन घ्यायला येतो म्हणले. मग तुम्ही काय करायचं तर आज आतापर्यंत जसं येतो म्हणले लक्ष ठेवतो आपल्या प्रेतावर तसं म्हणले आम्ही तीर्थयात्रेवर परत येतो दररोज यायचं आणि बघायचं असं त्यांनी सांगितलं. आवश्य त्या ते भूप मनात स्वधर्म ठेवू स्वशरीर
कसे राहते आपण जावे सोचिते तीर्थाटनी गमावे. आणि मग गोरक्षनाथाला काय राजाने सांगितलं काय हरकत नाही म्हणजे आता आम्ही दररोज तरी येतोय बघतोय आमचं लक्ष आहे म्हणले तुम्ही खुशाल तीर्थयात्रेला जावा असं गोरक्षनाथाला. काय शेवणी गोरक्षा ते भूप पातला स्वस्थानात येरीकडे गोरक्षनाथ तीर्थटना वै वाटला. आणि मग दोघांचं बोलणं झालं. गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले. राजाने आपला राजवाड्यामध्ये आला. पुढे काय घडले नाही. सुरासाही लोटले जन्मास रेवती कांतारती सुखास ऋतू संधीत गर्भास गरोदर पै झाली. आणि मग असं करता करता म्हणजे राजा राज्यकारभार करू लागला आपला प्रपंच करू लागला. आणि त्या दोघांचा म्हणजे त्यांची पत्नी होती सेवा करीत होती आणि त्या पत्नीला म्हणजे दिवस गेले ती गरोदर त्या ठिकाणी राहिली. दिवसे दिवस नवमास लोटून गेले गर्भास शोध सुदनी प्रसूती सरेवती कांता होतसे. आणि मग 6 महिने उठून गेले आणि त्या राजाची म्हणजे पत्नी रेवती होती आणि ते म्हणजे प्रसूत झाली आणि तिला मुलगा झालेला आहे. प्रसूत झाल्या मदनाकृती बाळ पाये माय रेवती बाळ करणे का तेजोत्पत्ती बाळ दृष्टी देखील. आणि मग ज्यावेळेस त्या रेवतीनं बघितलं आपल्याला मुलगा झाला त्याचं मुख बघितलं आणि मुलगा झाल्या मग नंतर तिला मोठा आनंद झालेला आहे. गाई लोटले द्वादश दिवस आनंद उत्सव पालकास बाळ पौडोनी या नामास त्यास धर्मनाथ ठेविले. आणि मग म्हणले तिला मुलगा झाला आणि 12 दिवस लुटून गेले. 12व्या 13व्या दिवशी काय आपल्यासारखं म्हणजे त्यांनी नामकरण सोहळा केला त्याचं धर्मनाथ असं नाव ठेवलेलं आहे. त्यासही लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास येऊन पूजेचे तबकास राजा राणी पातळी. आणि मग असं करता करता काय झालं धर्मराज मुलगा झाला त्यांचा आनंदी आनंद प्रपंच चालू झाला आणि त्याला 5 वर्षे उलटून गेली. आणि एक दिवस काय झालं तर आता आपल्याला मुलगा झाला काहीतरी देवळात जावं अभिषेक करावा म्हणून ते नवरा बायको हा राजा आणि रेवती देवळामध्ये आले. सर्व परिचारिका पंचशत लावण्य लतिका चपळवंत की राजा न विचारली अद्भुत रेवती सवे मिरवल्या. आता राजा देव दर्शनाला जायचं म्हणजे त्यांच्याबरोबर काय माणसं कमी असतात का. सगळे परिचारका काय म्हणले काय दास दासी होत्या आणि सगळा नवाजमा शंकर भगवंताच्या देवळामध्ये आणि दर्शनासाठी आले. रेवती दासी सहित संचोरोनी शिवालयात प्रेमे पूजित से उमाकांत शुद्ध भावे करोनिया. आणि मग ज्यावेळेस ते महादेवाच्या देवळामध्ये गेले शंकर भगवंताच्या त्यावेळेस त्या रेवती राणीने काय केलं आपल्या दासीला बरोबर घेतलं आणि षोडशोपचार म्हणजे सगळं 16 प्रकारचं साहित्य नेऊन मनोभावे शंकराची पूजा करू लागले. पूजा चांग झाली आवरी शिवा प्रार्थिते सेवा उत्तरी हे महाराजा त्रिपुरारी उमापती महानुभवा. आणि मग 16 प्रकारे पूजा केल्यानंतर आणि रेवतीने हात जोडलं आणि शंकर भगवंताची स्तुती आणि स्तवन करू लागली. हे भगवंता म्हणले तुमच्या कृपाने आमचं म्हणले सगळं चांगलं झालंय म्हणले असा ती रेवती त्या ठिकाणी बोलत आहे. आयसे करावे कृपा निधी श्रीरायाच्या त्रिविक्रमादी माते मरण देवोन या साधी सुवासनित्व माझे. आणि मग आपण जसं वडसातीच्या पौर्णिमेला बाया म्हणतात बघा नवऱ्याच्या आधी मला मरण यावं म्हणले अशी पूजा करतात तसं म्हणले त्या रेवती राणीने काय केलं तर शंकर भगवंताला तिथं हात जोडले तिने सांगितलं तेव्हा म्हणले देवा म्हणले पतीच्या अगोदर मला मरण यावं म्हणून हात जोडून त्या ठिकाणी आई सेवलता वाग सोगरिणी गदा गदा असे सैवराणी देवतीने पाहोनी ते लाई पुसतसे. आणि मग ज्यावेळेस रेवती राणीनं हात जोडलं आणि म्हणजे शंकर भगवंताला विनंती केली की म्हणजे भगवंता की म्हणजे त्रिविक्रम राजाच्या अगोदर मला मरण यावं म्हणले सौभाग्य मरण मला यावं असं म्हणल्यानंतर ती गुरुवीन जवळच होती आणि त्या राणीचं बोलणं ऐकून गुरुवीन गदगद हसू लागली. त्यावेळेस राणीला वाटलं तो म्हणजे ही बाबा का हसायला लागली असं म्हणल्यानंतर त्या राणीनं गुरुनीला काय विचारलं माय ओ सैवदारा तुझा चुकाले वागोत्तरा म्हणे हास्यत व उत्तरा सहज आननी आले ओ. आणि मग आता गुरुनीला गोरक्षनाथानं सांगितलं होतं ही आपल्याशिवाय बातमी कोणाला सांगायची नाही कळायला नाही पण ती बायाचा स्वभाव असतो तिचं काही राहवलं नाही ती हसली. मग राणीने विचारलं तेव्हा म्हणले तुला का हसवालं काय एवढं नवल घडलं. मी म्हणले सगळ्या सामान्य स्त्रियासारखा आशीर्वाद मागितला तुम्हाला नवऱ्याच्या अगोदर मरण यावं मग त्यात तुला नवल वाटायचं काय कारण आहे असं म्हणल्यानंतर गुरुवेन हसू लागले. रेवती म्हणे आश्चर्य विना
न यावे विकासी पणा मन तरी तू माये प्रांजळ वचन सांग संशय सांडोळी. आणि मग ज्यावेळेस राणीने विचारले की म्हणजे तुला का हसवायला म्हणले, मग गुरुविनं म्हणले काय नाही बा, म्हणजे सहजच हसले म्हणले, मला काय म्हणजे आश्चर्य वाटलं नाही पण सहज हसले म्हणले. मग राणीने सांगितलं काहीतरी घडल्याशिवाय माणूस हसत नाही म्हणले, काहीतरी विनोद झाला किंवा काहीतरी झाल्याशिवाय माणसाला हसू येत नाही, तसं तुला काहीतरी आश्चर्य वाटलंय म्हणली, तू मला सांग म्हणली तुला का हसू आलं. अशी राणी आणि त्या ते बोले सैव राणी म्हणे माय हास्य चिन्ही होते वलता कानी पर्यास होईल गे. म्हणजे सांगायचं तर सांगणार ती, कारण स्त्रियाची जात आहे तिच्या पोटामध्ये राहत नसतं. मग तिने काय सांगितलं म्हणजे मला आश्चर्य वाटलं खरं, पण म्हणले मी जर तुम्हाला खरं काय ते सांगितलं तर म्हणजे काहीतरी मला विपरीत घडेल म्हणले. असे म्हणले गुरुवीनं त्या रेवती राणीला बोलत माये माझे चित वरावया होते वयगीत नेनो कैसा पुढील मात घडून येईल कर्माते. आता गुरुवीन हसली खरी, पण आता खरं सांगायची तिला भीती वाटू लागली. तिने सांगितलं राणीसाहेब म्हणजे मी काय सांगायला तुम्हाला सांगितलं असतं, पण म्हणजे माझ्या मनामध्ये भीती आहे. अशी राणीला गुरुवीन मी दुर्बल तुम्ही समर्थ सज कोपल्या होईल घात पतंग स्पर्शता प्रेळा नळात जीवित वाते उरेना. आणि गुरुवीने सांगितलं किंवा म्हणजे आमचं कसं असतं म्हणजे आम्ही गरीब माणसं असतो म्हणजे तुमचं काही जर खरं बोलावं तर आमची खैर नसते म्हणले, तुम्ही आम्हाला मारायला घ्यायचं ना म्हणले. आमची अवस्था कशी असते म्हणले, गरीबाचं कसं असतं म्हणजे एखादा जर पतंग असला आणि त्याने जर दिव्यावर झडप इथे जळून मरतो तशी आमची अवस्था होईल. म्हणजे आम्ही जर काय खरं बोलायला गेलो तर फुकट आमचा जीव जाईल अशी गुरुवी त्या ठिकाणी बोलले. केशरी ग्रही अन्याय केली जम्मू कदिवे जाय ही नगर पेटता कोणी वाचावे जीवित वाते माते. सिंहाच्या घरी जर गेला आणि जर कोळा जर त्याच्या पुढे बडबड करायला लागला आणि तिथं सिंहाला नाही पडलं तर ती जसं मरून जाईल तशी आमची अवस्था होईल म्हणले. तुमच्यासारखं जर आम्ही काय बोलायला गेलो आणि तुम्हाला जर राग आला तर आमची काय गैर करणार आहोत का म्हणले तुम्ही, अशी गुरुवी त्या ठिकाणी बोलत. आईशे बोलता सैवराणी रेवती म्हणे माय बहिणी निर्वय होऊन आत्मा म्हणी रस्यार्थ निरोपी. ज्यावेळेस गुरुने सांगितलं किंवा म्हणले मला भीती वाटते, मी तुम्हाला खरं सांगेन पण मला भीती वाटते. मग राणीने सांगितलं की म्हणले मी तुला वचन देते म्हणले, तू काय म्हणले भिवू नको आणि काय की तू खरं सांग असे राणी रावणी माझे काही भय असेल तुझे तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुझवरी न करो. आणि राणीने सांगितलं तेव्हा म्हणजे राजा जर आमचं माझं जरी तुला काय भीती वाटत असेल तरी म्हणजे आम्ही तुला म्हणजे काय रागवणार नाही म्हणजे, तू काय ते खरं सांग म्हणजे तुझ्यावर आम्ही राग धरणार नाही आणि तुला म्हणजे तुझ्यावर राग धरायचं आमचं कारण काय मी तुला वचन देते. आईशे बोलून करतळ भावाच रेवती देत सैव कांतेस सकळ हरोनिया संशयास म्हणे वर्ता वदाता. आणि मग तिने सांगितलं हो म्हणजे मी तुला वचन देते म्हणले तुझ्या शरीराला म्हणजे तुझ्या केसाला धक्का लागणार नाही म्हणले, मी त्याची काळजी घेईन. तर म्हणले तू खरं काय ते मला सांगावं अशी पुन्हा पुन्हा ते प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढोनी म्हणे सांगेन ओ एकांत बोनी एकांत स्थानी पहिलेल्या. आणि मग त्या गुरुने सांगितलं म्हणजे कसं आहे म्हणजे राणे साहेब मी तुम्हाला सांगते पण कोणाला कळून द्यायचं नाही म्हणली. ही जी तुमच्या बरोबर दासी आहे त्याला लांब लावा म्हणली. आणि तिने काय केलं त्या सगळ्या दासी लांब लावल्या, राणीला एकांतामध्ये बोलवलं आणि गुरुवीन काय त्या ठिकाणी एकांतला गेल्या वरी बोलती झाली सैव नारी म्हणे माये तू सुवासीन स्वदे काही नाहीच जाण पा. गुरुवीनं सांगायला सुरुवात केली की राणे साहेब म्हणले तुम्ही जी काय म्हणला किंवा म्हणले नवरीच्या आधी मला मरण यावं की काय खरं नाही म्हणले. असं म्हणलं तर राणी बोळा म्हणले आश्चर्यचकित झाली. आता गुरुवीन पुढे काय बोलत आहे. रावत्री विक्रम मृत्यू पावला तयाचे देही मचिंद्र संचरला आपला दे येते चांगला शिवालया माझ्यारी. आणि मग गुरुने सांगितलं की तुम्ही जे म्हणता स्वतःला सौभाग्य आहे की काय खरं नाही म्हणले. तुमचा राजा म्हणले मिळाला तवाच मिळाला पण त्या राजाच्या म्हणले शरीरामध्ये त्या मच्छिंद्रनाथाने प्रवेश केलाय अशी गुरुवीनं त्या राणीला सांगितलं. मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ गुहाग्रा ठेवून गेला प्रेत द्वादश वर्षे नेमस्त नेम केला उभयतांनी. आणि गुरुवीनं पुढे
काय सांगितलं तर तो मतदार नाथ आहे, तो म्हणले तुमच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये त्यानं प्रवेश केलाय. आणि त्यांचा जो शिष्य आहे गोरक्षनाथ त्याने मला सांगितलं की 12 वर्ष म्हणले प्रेताचं रक्षण करायचं आणि तो तीर्थयात्रेला गेलाय आणि 12 वर्ष सांभाळण्यासाठी मला इथं सांगितलंय आणि ते प्रेत ह्या भुयारात आहे असं गुरुजीने राणीला सांगितलं. 12 वर्षे जगल्या शेवटी मचिंद्र वर्तेल स्वदेहाराटी ऐशी कथा माझी दृष्टी झाली असे जननीये. सांगितलं तेव्हा म्हणले 12 वर्षाचा नियम केलाय म्हणले आणि 12 वर्षाने म्हणले पुन्हा मचिंद्रनाथ त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करील असा म्हणले त्यांनी नियम केलाय. आणि पुन्हा म्हणले राजा मरत असं सगळं जी काय कथा आहे ती मला माहित होती म्हणले, एवढी मी तुम्हाला सांगितली. एवढं गुरुजीनं काम केलं आणि राणी त्या ठिकाणी निघून गेली. तो वैदव्यपणा सोनी बोलसी सुवासीन म्हणून आचे आले मज लागून जाण जननी मिचे. कारण राणीने विचारलं होतं की म्हणले तुला हसू यायचं काय कारण आहे. मग गुरुने सांगितलं तुम्ही जे म्हणले सौभाग्यवती स्वतःला म्हणाला त्याचं मला हसू आलं म्हणले, तर त्याच्या मागचं कारण काय मला तुम्ही विचारलं तेव्हा तुला हसू का आलं, तर ही कारण होतं म्हणून मी म्हणले हसले अशी गुरुने त्या ठिकाणी ऐसे ऐकून या रेवती सती म्हणे दावी का मचिंद्र प्रेता प्रती येरी अवश्य म्हणून युक्ती गुहेमध्ये नेतसे. आणि मग राणीने लगेच विचारलं आता तू म्हणतेस म्हणले इथं मचिंद्रनाथचं प्रेत आहे आणि त्याने ह्या शरीरात प्रवेश केलाय, मग ते प्रेत कुठं आहे मला दाखव म्हणले. असं म्हणल्यानंतर लगेच गुरुने त्याला नेलं आणि ज्या ठिकाणी मचिंद्रनाथाचं प्रेत म्हणजे ठेवलेलं होतं गुहेमध्ये त्या ठिकाणी राणीला घेऊन गेली. म्हणे माय वो याची ठाई आच्या दिला मचिंद्र देई तरी मै विदारोनी गुआग्रही निज दृष्टीने पाये की. आणि मग गुरुने लगेच नेलं त्या भुयाराच्या तोंडावर शीळ काढली आणि तिला दाखवलं म्हणले ह्या भुयारामध्येच मचिंद्रनाथाचा देह ठेवलाय म्हणले. राणीला संग नेलं आणि ती शीळ उघडून त्या ठिकाणी दाखवलं. आईसे बोलवणी दावणी तिथे शिवालयी गेली त्वरित येरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेली से. आणि मग ज्यावेळेस ते गुरुने ते सांगितलं त्या मचिंद्रनाथाचं प्रेत दाखवलं गुरुने त्या ठिकाणावर निघून गेली. तिकडे राणीच्या मनामध्ये संशय आला आणि ती आपल्या महालामध्ये राजवाड्यात परत आली. गेली से परी एकांत विचार करी आपुले मानसी चित्ती म्हणे पतिव्रताने बेसी दैवे करो नाडिले. आणि मग घरी गेल्यावर त्या राणीला चेंज पडली ना. आता म्हणले आपण खरं पतिव्रता पण म्हणले आपल्या दैवात नाही म्हणले, आपलं नशीबच फुट काय म्हणले, आता काय करावं असं म्हणले. तिला झोप येईना. राणी विचार त्या ठिकाणी नाहीसे परी संचितार्थ घडणार घडून आले निश्चित परिपूर्ती आपुले हित विलोकाले आपणची. पण राणी विचार करू लागले म्हणले असो म्हणले आता काय जे घडले ते घडले, आता आपण प्रत्येक पतिव्रता असू अगर नसू की काय घडले ते घडले म्हणले. आता पुढलं काय म्हणले आयुष्य कसं जगायचं किंवा पुढे काय विचार करायचा अशी राणी विचार करीत आहे. पती निवर्तल्या पाटी लादली मचिंद्र वीर्या कोटी परिपाता पातक दृष्टी वंशवेदी दिसेना. आणि मग त्याने सांगितलं की म्हणजे आता पतीचं निधन झालं पण ते म्हणले मचिंद्रनाथापासून म्हणजे आपल्याला एक मुलगा झाला म्हणले. पण आता काय जे असेल ते असेल म्हणजे आपलं नशिबात जी काही लिहिलंय ते काय चुकणार नाही. पण आता ह्याच्यावर काय विचार करावा अशी रेवती राणी पूर्वी भरत वंश काढून व्यासवीर्य केला उत्पन्न त्याही पुढे कोणती रत्न त्याची नीती आचरली. आणि मग तिने पाठीमागचा विचारायला सुरुवात केली. असं म्हणले जी काय नशिबात असं ते घडलेलं आहे म्हणले. पुढे सुद्धा असंच काय झालं म्हणले तर भरत नावाच्या राज्यामध्ये आता भरत काय राज्य होतं त्यांचे म्हणले पांडवाची उत्पत्ती व्यासापासूनच झाली होती म्हणली. तसं आपल्या म्हणले आता वंशाची वृद्धी झाली कशी का होईना पण आपल्या वंशाला मुलगा झाला अशी पुन्हा पुन्हा विचार करीत. देवाचे वीर्य घेऊन निर्माण केले पाचही जन तस्मात वंशवेली कारण शिष्टरे अर्पावा. आणि पुन्हा काय म्हणले त्या कुंतीचं त्यांनी सांगितलं म्हणजे पुन्हा मी म्हणले 5 देवाची मदत घेऊन म्हणजे त्या कुंतीने जसे 5 पांडव तयार केले तसं म्हणजे आपले आता ह्या ठिकाणी घडलं काय असेल ते असेल आपल्या नशिबात असे पुन्हा पुन्हा विचार करीत. तरी हा विचार पातक रहित घडून आला यज्ञातीत बरे 12 वर्ष होता बरीत पुन्हा नता होईल गे. आणि मग म्हणजे आपण जे काय केलं
काय चुकून म्हणजे मुद्दाम केलेलं नाही, जे चुकून घडले ती घडलंय म्हणले. कारण आपण म्हणजे आता कोणती सारखं झालं म्हणजे आपलं अनावधानानं घडलंय, पण ह्यात काय पाप नाही म्हणले, जे घडले ती घडले म्हणले असं पडले. पण आता काय होईल म्हणले, 12 वर्षाला पुन्हा म्हणले मत्स्यना त्यामध्ये प्रवेश करी, पुन्हा राजा मरेल, पुन्हा आपल्यावर संकट येईल. आता ह्याला काय विचार करावा अशी रेवती राणी मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सुत धर्मनाथ ती सान राज्य वैभवी आसरा धरून कवन रीती राहील की. आणि मग कसं असतं, आता पती मेल्यावर पत्नीला विचार पडतो, मुलं लहान लहान असतात. तसं म्हणले रेवती राणीची अवस्था झाली. आता म्हणले मुलगा तर लहान आहे म्हणले, मत्स्यनाथानं जर म्हणले त्याच्या शरीरामध्ये प्रवेश जर केला तर राजा मरून जाईल. आणि म्हणले आपला कारभार राजाचा कोण करणार, अशी रात्रंदिवस तिला झोपिना. आणि ती रेवती राणी विचार करू लागली. श्री विक्रम देही तपोबलाय मनोनी वरते बाळ तो गेली सावली शीतळ मज लागी मिळेना. आणि ती विचार करू लागली किंवा म्हणले आपला पती जिवंत आहे म्हणून म्हणले पोरग बी चांगला आहे, आनंदाने प्रपंच चालू आहे. पण जर राजा जर म्हणले आता 12 वर्षानं जर मिळाला तर पुन्हा म्हणले आपला सांभाळ कोण करायचा म्हणले, मी म्हणले अनाथ होईल, मुलगा अनाथ होईल. अशी रेवती राणी रात्रंदिवस विचार करते. आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा. आणि मग तिने विचार केला की आता काय करावं लागेल म्हणले, आपलं एकच करावं लागेल म्हणले, ह्या मच्छिंद्राचा जो ध्येय आहे इथे ठेवलेला त्याचा नाश करून टाकावा लागेल म्हणले. मग कसा कोणा त्यात प्रवेश करणार अशी रेवती राणी विचार करू लागली. देह झाली छिन्न भिन्न मग कैसा संचेरेला मच्छिंद्र नंदन मुळीच बीज केली भस्म बाहेर काही उगवेना. आणि तिने विचार केला की म्हणजे आता शरीर आहे म्हणून त्या शरीरात प्रवेश करील, पण ही शरीरच नाहीसं केलं, ही जर म्हणले चिन्ह भिन्न करून जरी तोडून जर मोडून टाकलं तर पुन्हा कसं म्हणले त्याच्यामध्ये प्रवेश करणार. तसं एखादं बिया असावं आणि ती बी जर फोडलं किंवा म्हणले एखाद्या ह्यात टाकलं राखलं ती कशाला उगवतंय असा विचार करू लागले. कायचा विचार करून चित्ती एक परिचारिका घेऊन सांगाती गावाबाहेर मध्यरात्री यवनिया पोचली. आणि मग म्हणले तिला काय झोप दिला, तिने काय केलं तर एक दासी आपल्या बरोबर घेतली आणि रात्र निमी रात्र झाल्यानंतर त्या दासीला बरोबर घेतलं आणि गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी देऊळ होतं त्या ठिकाणी आणि एक गुप्त राठी जवळ घेतले होते कामटी थोडे यवनी शिवालया पाठी गुहाद्वार विदारिले. आणि मग तिने काय केलं तर एक परिचारिका अगोदर बरोबर घेतली सोबत आणि पुन्हा 2 कामगार घेतले, त्यांच्याबरोबर काय टिकाव पाठी खोऱ्या असेल असे 2 कामगार बरोबर घेतले, एक दासी बरोबर घेतली आणि मध्यरात्रीला गावाच्या बाहेर आले. मोकळे केले गुहाद्वार आणि मोकळे केले गुहाद्वार करीते झाले आत संचार जाताची ते कलेवर मच्छिंद्राचे देखिले. आणि मग बोलले ते 2 कामगार बरोबर घेतले होते, परिचारिका बरोबर होती आणि ज्या ठिकाणी ते बोलले गुहा होती भुयार होतं त्या ठिकाणी आले आणि ती गुहा म्हणले ती शीळ बाजूला काढली आणि ज्या ठिकाणी मच्छिंद्राचं शरीर होतं ते त्याला दाखवले नाही. परी ते कलेवर तेज पुंज की संजीवपणी दिसे सहज माणिक वर्णी सविता राज ते लागी वासले. बघितलं आता 5 वर्ष झाली, वरी 6 महिने झाले 5 वर्षाच्या. आता 5 वर्षाच्या म्हणले वरी जरी गेलं तरी ते प्रेत कसं तसं होतं, साजिवंत संजीवनी मंत्राचा तोही होतं. त्याच्यामुळे म्हणजे तिला ताजतावानं पिळत दिसलं आणि राणीची खात्री त्या ठिकाणी झाली. आसू आयसी ते दोरासी मग छत्र घेऊन याती मांसाशी रती रतीचे दोन या तयासी बाहेर तळी काढले. त्यांनी काय केलं बघितलं, ते 2 कारागीर बरोबर होते आणि ते सूर्यासारखं म्हणजे एवढं ताजं तवानं शरीर दिसत होतं. 5-6 वर्ष झाली तरी त्याला काही झालं नव्हतं. आपला जर माणसाला जे 2-4 दिवस झाला तर फुगून सडून जातो. आता ते मच्छिंद्रनाथ देवाचा अवतार असल्यामुळं आणि त्यांच्यापाशी ताकद असल्यामुळं तसं शरीर होतं आणि त्याला काढलं आणि त्याचं बारीक बारीक तुकडे केले. मग भाग टाकोनी काननात विकरून दिदले प्रतक प्रतक तेत तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकिले. आणि मग त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे केले आणि अरण्यात नेले लांब आणि तो तुकडा एक एक म्हणजे लांब लांब टाकून दिला. कारण जवळ आला तर पुन्हा म्हणले मच्छिंद्र ती गोरक्षनाथ उठवी म्हणून म्हणजे लांब लांब तुकडे आणि श्वापद आणि खावे म्हणून टाकून दिले. असं त्या राणीने त्या कारागिराच्या हातून केलं. टाकिले परी पाताळ परी रजाची वय मिळवली ऐशा परी त्याची करोनी स्वस्तानी गेली ते. आणि त्या राणीने म्हणले एवढी काळजी
काळजी घेतली त्या मच्छिंद्रनाथाचं म्हणजे तुकडं तर केलं पण ते पुन्हा जवळ येऊन आणि पुन्हा रती मध्ये चिटकून सुद्धा जवळ एवढं लांब लांब तुकडं फेकून दिलं आणि पुन्हा राजवाड्यामध्ये गेले. गोवागराचे मुख चादून जायचे होते तैसे करून येरी गळल्या कारण उमा जागृत झालीचे. आणि मग म्हणलं त्यांनी काय केलं तर पुन्हा जसं तसं होतं त्या गुहेचं दार बंद केलं आणि पुन्हा काय केलं तर म्हणलं त्या ठिकाणी पुन्हा इकडे देवा पुढे आली काय करू लागले. मग प्रत्यक्ष भवानी बोलात म्हणे महाराजा कैलासनाथ जागृत व्हावे विपरीत पंथा घटित झाले महाराजा. इकडे काय झालं तर राणी गेली म्हणजे राजवाड्यामध्ये निघून गेली ते मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे केले पण इथं शंकर भगवंताच्या देवळामध्ये शिवालयामध्ये काय घडलं तर म्हणजे पार्वती जागी झाली आणि तिने म्हणले ह्या शंकर भगवंताला सांगितलं की महाराज म्हणले विपरीत घडलं म्हणले कारण म्हणले त्यांचं गुरु होते शंकर भगवान मच्छिंद्रनाथाचे आणि शिष्याचं आपल्या काय झालं म्हणले पार्वती शंकराला विचारित आहे. तोमाचा मच्छिंद्रनंदन गेला स्वदेह सांडून परिरेवती दारा येऊन मिरवशिले शरीरासी. आणि पार्वतीने शंकर भगवंताला जागृत केलं तिने सांगितलं की भगवंता तुमचा जो शिष्य मच्छिंद्रनाथ आहे म्हणले आणि ह्या म्हणले काय केलं रेवती राणीनं त्यांच्या शरीराचं तुकडं केलं आणि सगळ्या जंगलात फेकून दिलं ते विपरीत घडलं म्हणले अशी पार्वती शंकराला बोलत आहे. आयसे ऐकता उमेची मात खडबडणी उठला कैलासनाथ हृदय पाये तो विपरीत मच्छिंद्र देई वर्तले. आणि मग ज्यावेळेस पार्वतीने शंकर भगवंताला जाग केलं म्हणले उठा आता तरी म्हणले काय घडलं म्हणले तुमच्या शिष्याचं म्हणले सगळं तुकडं केलं आणि शंकर भगवंतांनी बघितलं अंतर्ज्ञान म्हणजे खरंच आहे म्हणले मच्छिंद्रनाथाचा म्हणले प्राण गेला त्याच्या शरीराचे सगळे तुकडे झाले शंकर भगवंतांनी पाहिले आहे. मग आंबेशी बोलता झाला शिववचन म्हणे महाराज गेला प्राण बरे ओमे यक्षेनी बोलावून सकळ शरीर वेचिका. आणि मग शंकर भगवंतांनी ज्यावेळेस अंतर्ज्ञानानं पाहिलं की खरं आहे म्हणले पार्वती तुझं की म्हणले त्या मच्छिंद्रनाथाचा म्हणले प्राण गेला म्हणले पण आता ह्याला एक म्हणले उपाय आहे ही काय जी काय म्हणले आपली भूतावळ आहे यक्षिणी शंकिनी नंकिनी त्यांना बोलावं म्हणले आणि त्या मच्छिंद्राच्या शरीराचे सगळे तुकडे एकत्र कर असं शंकर भगवंता माणसा सहित रती भागवे चोरी समस्त एकत्र करोनी कैलासात यक्षिणी हस्ती पाठवी. आणि पार्वतीला सांगितलं शंकर भगवंतानी जी काय म्हणले त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये सगळे तुकडे करून टाकले ते यक्षिणीच्या हातून म्हणले ते सगळे गोळा कर आणि सगळे गोळा करून एका जागेवर करून आपल्या कैलासाला त्या यक्षिणीच्या हातामध्ये दे ते इकडे पाठवून दे. शंकर भगवंतानी म्हणून नगरात मजा यक्षिणी पाचारी विजय ध्वज कोटीचा मुंडा विभाग काजा महिलागी उतरल्या. लगेच पार्वतीने म्हणल्या सगळ्या यक्षिणी डंकिनी शंकिनी 1 कोटीचा आकडा सांगितलाय सगळ्याला बोलले कितीही बारीक तुकडं करू द्या एवढं जरी केलं तरी सगळं म्हणले एकत्र त्यांनी गोळा केलं. पुढे काय घडलेलं आहे त्या ते पावनिया माय भवानी येताची सांगे कार्या लागोनी मच्छिंद्र शरीरा समस्त वेचोनी स्वर्गा न्यावे म्हणत पार्वतीने लगेच आज्ञा दिली त्या सगळ्या यक्षिणी गोळा केल्या हात जोडून पार्वती जवळ उभा राहिल्या. त्यांनी विचारलं आम्हाला का बोललं त्यांनी सांगितलं त्या अरण्यामध्ये म्हणले मच्छिंद्रनाथाचं जे काही शरीराचे तुकडे झाले तर ते सगळं गोळा करून आणा असा म्हणले आदेश त्या ठिकाणी दिला. कैलासगिरीची वगना बहुत त्याशी वीरभद्र मम सुत दया हाती व कोणी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे. मग पार्वतीने सांगितलं यक्षिणीला आज्ञा दिली की म्हणले त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं सगळं तुकडं गोळा करायचं एका म्हणले फडक्यात तो कशात भरायचं आणि कैलासाला काय म्हणले तिथं माझा मुलगा म्हणले वीरभद्र आहे त्याच्या भोवताली म्हणलं बरेच सैन्य आहे म्हणले आणि हे सगळे गटुडं न्यायचं आणि त्या वीरभद्राचं स्वाधीन करायचं आणि त्यांना निरोप सांगायचा किंवा हे सांगितलंय ह्याचं चांगल्या प्रकारे तुम्ही रक्षण करावं असा माझा निरोप सांगायचा असं यक्षिणीला सांगितलं आहे. आयसे सांगोनी क्षणिक वार्ता मै संचरल्या मांस शोधार्था सकल शरीर वेचोनी तत्वता कैलास भुवनी निघाल्या. आणि मग त्या यक्षिणीने त्या आज्ञा वंद्य मानली पार्वती मातेची आणि त्या लगेच गेल्या आणि त्या अरण्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी सगळे तुकडे पडले होते ते गोळा केले आणि सगळे एका जागेवर करून आणि ते कैलासाला घेऊन चाललेले आहे. कोटीचा मुंडा प्रतापवंत यक्षिणी सहजाल्या
स्वर्ग स्थित कैलासगिरी मग जात वीरभद्रा ते दिले दिले. आता हे जमिनीवरनं सगळ्या यक्षिणी म्हणले आणि सगळ्या निघाल्या त्या मच्छिंद्रनाथाने तुकडं गोळा केलं आणि स्वर्गाला जाऊन ज्या ठिकाणी म्हणले वीरभद्र होते त्या ठिकाणाकडे गेले. मनती परम आरचे करोन हे महाराज शिवगणी राजेश्वर भद्राशनी व्रतांता ते ऐकावे. म्हणले त्या यक्षिणी सगळे तुकडे गोळा करून त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीरात गेल्या, वरी स्वर्गाला गेल्या आणि ज्या ठिकाणी कैलासाला गेल्या तिथं आपले वीरभद्र होते आणि त्यांनी सांगितलं सगळं कथानक. असं असं म्हणले आम्हाला काम सांगितलं म्हणून आम्ही इथे घेऊन आलो. सगळी हकीकत वीरभद्राला सांगितली. आमचा तुमचा शत्रू पूर्ण उचट पावला हे मरण रती रती दाद्याचे बाग जमवून आम्ही आणले महाराज. बघा आता म्हणले कोणाचं वैर कुठं असतं. ह्या यक्षिणीने काय सांगितलं त्या कैलासाला जाऊन वीरभद्राला म्हणले हो का म्हणले हे मच्छिंद्रनाथ जे आपला शत्रू होता का आपल्याला त्याला सगळ्याला वाकिवलं होतं म्हणले आणि तो जे मच्छिंद्रनाथ आहे त्याच्या शरीराचं म्हणजे सगळं तुकडं गोळा करून म्हणले आम्ही इथं आणले तर आणि तुमच्यापाशी द्यायला सांगितले तर आता बघावं म्हणले तुम्ही ह्याचं काय करायचं ती. असा यक्षिणी त्या आपल्या वीरभद्राला बोलत आहे. तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मचिंद्र नंदन त्याने आमासी लग्न करून परमलाजे विटंबिले. त्या यक्षिणीने सांगितलं किंवा मला ही जी काही तुकडे त्या मच्छिंद्रनाथात जायचं आणि तुम्ही म्हणता की मच्छिंद्रनाथ कोण तर तुम्हाला माहित आहे म्हणले आपल्या त्या पृथ्वीवर त्याने काय केलं तर म्हणले सगळ्याला म्हणले वाचलं नव्हतं म्हणले आणि असा मच्छिंद्रनाथ म्हणले पराक्रमी आहे आणि त्याच्या शरीराचाही तुकडा आहे असं वीरभद्राला सांगत आहे. अष्ट भैरवा पाहून या धरणी विटंबिले दशा करोनी रुधिर पोर लोटोनी आवडी विगत कळा आपल्या सगळ्याची विटंबना केली म्हणले. अष्टभैरव होते सगळे देव होते ते सगळ्याची विटंबना केली म्हणले आणि ह्या त्या मच्छिंद्रनाथाचं म्हणले शरीराचं तुकडा येतं. आता हे तुमच्यापाशी आम्ही आणून दिले त्याचं तुम्ही काय करायचे ठरवा अशा यक्षिणी. आणि तुम्हा सगळे घेतले कटक मौली पर्वत देवनिया देख वायू सुत करोनी अधिक विटंबिले महाराजा. आठवण करून द्यायला सुरुवात केली. तुम्हाला माहित नाही का म्हणले त्या मच्छिंद्रनाथाने काय केलं तर म्हणले तुमच्या टोकऱ्यावर म्हणले ते पर्वत दिला तुम्हाला एका जागेवर स्पर्शास्त्र टाकून थांबवलं हनुमंताच्या हातून म्हणले तुमच्याबरोबर युद्ध करायला लावलं. हा तो मच्छिंद्रनाथ आहे आणि त्या मच्छिंद्रनाथाचं हे शरीर आहे त्याचं तुकडा आहे अशी मागील सगळी माहिती त्या यक्षिणी सांगत आहे. सकाळ देवाचा शत्रू पूजात बरा दैवे पावला गातो तरी आता प्रतापवंत दृढ उत्तरी शरीरी रक्षावे. आणि मग त्याने सांगितलं त्यामुळे आता हे सगळ्या देवाचा शत्रूच आहे म्हणजे कारण त्याने सगळ्याला कामाला लावलं होतं सगळ्याचा पराभव केला सगळ्याची विटंबना केली. आता म्हणजे कसं आहे नशिबानं म्हणले ह्याचं प्रेत आपल्या हाताला लागलंय म्हणजे आता तुम्ही काय आता सांगितलंय म्हणजे याचं रक्षण करा पण ते कसं रक्षण करायचं तुम्ही ठरवा असं त्या वीरभद्राला या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे. आणि त्यांनी शेवटी सांगायला विसरलं नाही. त्यांनी सांगितलं की म्हणजे ह्यांचा शिष्य बी त्या मच्छिंद्रनाथासारखा आहे म्हणजे पराक्रमी आणि त्याला जर कळलं की त्याचा ध्येय इथं आपल्या म्हणले इथं कैलासाला आहे तर तो येईल म्हणले आणि कवानाच म्हणले आपल्या गुरु जातो आणि ते प्रेत घेऊन जाईल तर तुम्ही त्याची काळजी घ्या त्याला सांभाळा असं त्या यक्षिणी बोलत आहेत. सहज स्थिती ते दैवे करोन शत्रू पावला आहे मरण छळा वाचोनी सोडविले आरसे करोन तुम्हा दैवाने. सांगितलं कसा तरी म्हणले अनायासे म्हणले आता तुम्ही आलाय म्हणले पण आपल्या हाताला लागलाय म्हणले आपल्याला लय त्रास दिलेला आहे म्हणले आता काय होईल म्हणले तुम्ही ह्याला म्हणले काय करायचं काय शिक्षा द्यायची कारण आपल्याला लय त्रास दिलाय म्हणले तर तुम्ही ह्याचा म्हणले तर गोरक्षनाथ शिष्य येईल आणि कवानात घेऊन जाईल तर म्हणले तुम्ही पुढचं काय करायचं ठरवा असं यक्षिणी सांगून युक्त परिवीर भद्र तो चला फुले चित्तात मग भैरवादी समस्त म्हणता ती. आणि सगळी माहिती सांगितलं तर यक्षिणीने सांगितली
आपल्या ह्याला वीरभद्राला. वीरभद्राला ते पटलं, म्हणले खरं आहे म्हणले तुम्ही सांगता ती. लगेच त्यानं आपल्या गणाने सांगितलं, बघा रे म्हणले चांगल्या प्रकारे म्हणले हे जे रक्षण करा, की गोरक्षनाथ जर आला तर घेऊन जाईल अशी ताकीद त्यांनी गणाला दिलेली आहे. 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टोनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले. वीरभद्राला लगेच आपल्या सैन्याला ताकीद दिली. त्या मच्छिंद्राचं म्हणले शरीराचं तुकडं मध्ये ठेवायचं म्हणले, आणि आपण सांगितलं की ते लाख होते त्यांना सांगितलं कणाने पहारा देऊन बसायचं. कोणीच म्हणले गोरक्षनाथ जर आला तर तो घेऊन जाईल, तर म्हणले डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचा अशी ताकीद सगळ्याला दिली आहे. कोटी यक्षिणी चामुंडा सहित डंकिनी शंकिनी पातल्या समस्त अस्त्र शस्त्रादी होनी उदित रक्षण करीती शरीराचे. म्हणले कशा कोट्यावधी म्हणले यक्षिणी होत्या, शंकिनी होत्या, डंकिनी होत्या, ते गण होते, लाखावर सगळे आकडे होते, आणि सगळे त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराच्या प्रयत्नाचं रक्षण करू लागले आहे. हेरीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशील जोमती इंद्रनाथ नित्य येवोनी शिवालयात गुहाग्रही लक्षी तसे. आणि मग इकडे काय त्या त्रिविक्रम राजाला काय माहित नव्हतं, याला काय सांगितलं मच्छिंद्रनाथच्या देहामध्ये होते, आणि गोरक्षनाथाने सांगितलं होतं की म्हणले तुम्ही आपल्या म्हणले त्या गुहेकडे लक्ष ठेवी जाऊ, आता मी तीर्थयात्रेला जाणार आहे, तुम्ही यायचं म्हणजे तुमच्या त्या जागेवर लक्ष देऊन जायचं. तसं म्हणजे नित्यनियमानं म्हणजे तो राजा यायचा, त्या गुहेकडे बघायचा, त्या गुहेराकडे बघायचा. पण पहिल्यासारखं ह्यांनी शिळी टाकून पहिल्यासारखं केलं होतं, आणि नुसता लांबनं बघायचा आणि परत जायचा. त्या त्रिविक्रम राजाला म्हणजे यातलं काही माहित नाही असं या ठिकाणी सांगत. तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टी भाषा मग स्वस्त भोगी संपत्ती विलासा राजासनी बैसोनिया. राजाला काय माहित नव्हतं ही प्रेत नेलं, ह्यांनी कैलासाला गेलं ही काय माहित नाही. मग रोजच्या नेते नियमानं तो यायचा, शंकर बाबाचं दर्शन घ्यायचं, पुन्हा परत जायचं, आपला रोजच्या सारखा राज्यकारभार करायचा, असा दिनक्रम चालू झालेला आहे. परी शरीरा झाला जो प्रयास हे माहीत नव्हते काही त्यास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे. काही विपरीत घटना घडली होती, या शरीराचं छिन्न भिन्न झालं ही राजाला काय माहित नाही, मच्छिंद्रनाथाला काय माहित नव्हतं. पण इकडे रोज यायचं, आपला रोजच्या सारखा राज्यकारभार करायचा, भोग विलास काय ते प्रपंच करायचा, असा दिनक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. आईचे नित्य राजविलास लोटून गेले वर्ष द्वादश हेरीकडे तीर्थाटनास गोरक्षे सावध झालासे. म्हणले 12 वर्ष उलटून गेली, आणि गोरक्षनाथाचं लक्षात आलं, अरे म्हणले 12 वर्ष निघून गेले, म्हणले आता आपल्याला परत जावं लागेल, आपल्या गुरुचं प्रेत त्या भुयारामध्ये आहे, त्याचं काहीतरी बघावं लागेल. गोरक्षनाथाच्या लक्षामध्ये आलेलं आहे. तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रभाई, तरी श्रोते अवधान देई सिद्ध करा पुढारा. आपल्या श्रोत्याला सांगतात तेव्हा म्हणले आता 12 वर्ष उठून गेली, गोरक्षनाथ गावाकडे तिथं म्हणले येईल, काय त्या म्हणले मच्छिंद्रनाथाच्या देहाचं झालं ते बघल, आणि हा जो कथाभाग आहे तो आपल्याला आता पुढल्या म्हणजे उद्या ऐकायचा. ग्रंथकर्ते आपल्याला सांगतात अवधान पाहोनी अर्थ भूत कथा बघेल तोंडी सूत मारून हरीचा शरणांगत दास संताचा शेकी. स्वस्ति श्री ग्रंथ भक्ती सार संमत्य गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर द्वास त्रिशतमाध्यायी गोळा पुंडरी विठ्ठल.